सर्वांना माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील 4 ते 5 प्रश्न असे आहेत, जे यापूर्वी कधी ना कधी परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत. तर प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 5 सेकंद देण्यात येतील. त्या 5 सेकंदामध्ये तुम्हाला आपलं उत्तर पर्यायामध्ये पर्यायाचा क्रमांक किंवा उत्तर टाइप करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, ध्वनी निर्माण कशामुळे होतो? चला, आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करायचं बघा. तर कोणत्याही वस्तूचं जेव्हा कंपन होते, तेव्हा काय होतो? ध्वनी निर्माण होतो. निर्वातामध्ये ध्वनी का प्रवास करत नाही? हां. तर आपल्याला माहिती आहे, की ध्वनीला प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. माध्यम म्हणजेच काय? ज्यामध्ये हवा असते. पण निर्वातामध्ये हवा नसते. म्हणून निर्वातामध्ये ध्वनी हा प्रवास करू शकत नाही. तर पर्याय क्रमांक ए. विद्युत प्रवाहाचे एसआय एकक कोणते? विद्युत प्रवाहाचे एसआय एकक आहे अँपिअर. विद्युत बल्बमध्ये फिलामेंट कशाचा बनलेला असतो? तर विद्युत बल्बमध्ये फिलामेंट हा टंगस्टनचा बनलेला असतो. कारण याचा वितळणांक हा खूप जास्त असतो. तर वितळणांक किती आहे? 3422 डिग्री सेल्सिअस. आणि टंगस्टनची जर संज्ञा विचारली बघा, परीक्षेला कमीत कमी एक प्रश्न हा संज्ञेवर असतो. तर टंगस्टनची संज्ञा आहे कॅपिटल डब्ल्यू. उत्तल लेन्स कसा परिणाम देते? बघा, तर उत्तल लेन्स म्हणजेच काय? तर याला कॉन्व्हेक्स कॉन्व्हेक्स लेन्स किंवा अभिसारी भिंग असे म्हणतात. बघा, ही आहे उत्तल लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स म्हणजे ही आहे अवतल लेन्स. मग अभिसारी भिंग हे काय करते? हे आहे बघा प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे मुख्य नाभी. तर या मुख्य नाभीला समांतर असणारे जे प्रकाश किरण आहेत, हे जेव्हा या अभिसारी भिंगातून किंवा याला बहिर्गोल भिंग असे म्हणतात. बहिर्गोल भिंगातून जेव्हा प्रकाश किरण प्रवास करतात, तेव्हा ते एका बिंदूवर एकत्रित येतात. याचा उपयोग कुठे होतो? बहिर्वक्र भिंगाचा. तर आपल्याला जिथे फोकस, ठीक आहे, फोकस वाढण्यासाठी या बहिर्वक्र भिंगाचा उपयोग होतो. आणि अवतल भिंगातून जेव्हा प्रकाश किरण प्रवास करतात, तेव्हा ते एकमेकांपासून पसरतात. मग रस्त्यावरील जे दिवे आहेत, त्या दिव्यामध्ये कोणता अ, काच असतो? तर तो असतो अवतल भिंग. वस्तुमानाचे एसआय एकक कोणते? बघा, विद्यार्थी मित्रांनो, वस्तुमानाचे एसआय एकक आहे किलोग्रॅम. वस्तुमानाचे एसआय एकक आहे किलोग्रॅम. मग न्यूटन कशाचं एकक आहे सांगा बरं? न्यूटन हे एकक आहे बलाचं. ठीक आहे. बल आणि वजन या दोघांचं एकक आहे न्यूटन. उष्णतेचे मोजमाप कशाने करतात? तर बरोबर उत्तर असणार आहे थर्मामीटर. खालीलपैकी घर्षणाचा फायदा कोणता? तर घर्षणाचा फायदा म्हणजेच आपल्याला चालणे सहज शक्य होते. घर्षणाचा फायदा म्हणजे चालणे शक्य होते. पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर आहे. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सर्वात जास्त कुठे असते? तर पर्याय क्रमांक बी ध्रुव. आणि जर तुम्हाला विचारलं की सर्वात कमी गुरुत्वाकर्षण कुठे असते? तर ते असते विषुववृत्तावर. प्रकाशाचा वेग सर्वात जास्त कुठे असतो? पर्याय क्रमांक डी निर्वातामध्ये प्रकाशाचा वेग सर्वात जास्त असतो. प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो आणि जर प्रकाशाच्या मध्ये एखादी वस्तू आली तर त्या वस्तूची मागे सावली तयार होते. मग ध्वनी कसा प्रवास करतो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आम्लाचा लिटमस कागदाचा रंग काय करतो? बघा, तुम्हाला कन्व्हर्जन सांगायचंय. तर यामध्ये निळा लिटमस कागद हा कसा होतो? लाल होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक ए या ठिकाणी बरोबर असणार आहे. आम्लाची चव कशी असते? आंबट चव असते. पाण्याचे रासायनिक सूत्र कोणते? सोपा प्रश्न आहे, सांगा. रासायनिक सूत्रावर एक तरी प्रश्न पेपरला असतो. तर पाण्याचे रासायनिक सूत्र आहे H2O. मग CO2 काय आहे? तर हा कार्बन डायऑक्साइड आहे. आणि हा एक अधातूचा ऑक्साईड आहे आणि अधातूचे ऑक्साईड हे कसे असतात? तर ते असतात
आम्लधर्मी. बघा, हा प्रश्न एकदा आलेला आहे. अधातूचे ऑक्साईड हे आम्लधर्मी असतात. आणि H2O2 हा काय? हायड्रोजन परऑक्साईड. गंज म्हणजे काय? तर गंज ही एक प्रकारची ऑक्सिडेशन अभिक्रिया आहे. जेव्हा लोखंडाचा किंवा लोखंडाचा संपर्क हा पाण्याशी आणि ओलावाशी येतो, म्हणजे पाणी, ओलावा प्लस ऑक्सिजन, तेव्हा ऑक्सिजनवर एक तांबूस रंगाचा थर तयार होतो आणि तो तांबूस रंगाचा थर हा कसा असतो? तर स्थायी पदार्थ असतो, ज्याचं सूत्र आहे Fe2O3X H2O. तर ऑक्सिडेशन म्हणजेच काय? ऑक्सिडेशन म्हणजे एखाद्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनचा समावेश होणे, आणि याच्या उलट रिडक्शन म्हणजे ज्यामधून ऑक्सिजन बाहेर जाणे. मिठाचे रासायनिक नाव काय? तर पर्याय क्रमांक बी, सोडियम क्लोराईड. मिठाचे रासायनिक नाव आहे सोडियम क्लोराईड, ज्याचं सूत्र आहे NaCl. यालाच आणखी एक नाव आहे टेबल सॉल्ट. खालीलपैकी क्षार कोणता? पर्याय क्रमांक सी हा काय आहे? क्षार आहे. मग इतर काय? तर व्हिनेगार हे आम्ल आहे, लिंबाचा रस सुद्धा आम्ल आहे, आणि कार्बन डायऑक्साईड तुम्हाला आता सांगितलं की हा आम्लधर्मी संयुग आहे. हवेतील सर्वाधिक वायू कोणता? बघा, चित्राच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट झाले असेल की हवेतील सर्वाधिक वायू जो 78% आहे तो कोणता आहे? नायट्रोजन. दुधात आम्ल मिसळल्यास काय होते? मित्रांनो, दुधामध्ये एक प्रथिन असते ज्याचं नाव आहे केसिन. तर जेव्हा दुधामध्ये आम्ल मिसळते तेव्हा ते आम्ल आणि केसिन यांची अभिक्रिया होऊन केसिन हे गोठते, आणि सोबतच दूध फाटते. दूध फाटल्यामुळे एक घट्ट भाग तयार होतो आणि दुसरा पातळ द्रव. घट्ट भाग म्हणजेच पनीर आणि पातळ द्रव म्हणजेच मठ्ठा. पदार्थाची अवस्था बदलण्यास काय कारणीभूत असते? पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, आता रंग बदलण्यामुळे पदार्थाची अवस्था ही बदलत नाही. कारण आता फळ पिकल्यानंतर रंग बदलते, परंतु फळ त्याची अवस्था बदलते का? आंबा पिकला तर आंबा हा स्थायी आहे, पिकल्यानंतर त्याचं द्रव रूपांतर होते का? तर नाही. कोळसा हा कोणत्या प्रकारचा इंधन आहे? पर्याय द्रव, वायू, घन, प्लाझ्मा. पर्याय क्रमांक सी घन. CO2 वायू कशामुळे वाढतो? प्रकाश संश्लेषण, श्वसन, पर्जन्य, संघनन. बरोबर उत्तर आहे श्वसन. पेशीचा शोध कोणी लावला? न्यूटन, डार्विन, रॉबर्ट हुक आणि गॅलिलिओ. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी रॉबर्ट हुक. कधी लागला? 1665 मध्ये. बघा, हे चित्र आहे रॉबर्ट हुक यांचं. पेशीचे ऊर्जागृह कोणते? केंद्रक, मायटोकॉन्ड्रिया, रायबोसोम आणि व्हॅक्यूल. पर्याय क्रमांक बी मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच तंतुकणिका. मानवाच्या शरीरात किती जोड्या क्रोमोझोम असतात? म्हणजे गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? 21, 22, 23, 24. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 23. मग एकूण गुणसूत्रे किती असतात? 46. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? प्लाझ्मा, हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स, WBC. पर्याय क्रमांक बी हिमोग्लोबिन. बघा, आता हिमोग्लोबिन मध्ये कोणतं लोह असते असं जर प्रश्न आला तर लोह असतो Fe. बघा, हिमोग्लोबिन मध्ये लोह कोणतं असते? Fe असते. आणि हिमोग्लोबिन हा एक प्रथिनाचा प्रकार आहे. ठीक आहे. लोह जेव्हा ऑक्सिजनशी संयोग पावतो त्यानंतर रक्ताला तेजस्वी लाल रंग प्राप्त होतो. आता यामध्ये ऑक्सिजन युक्त रक्त हे कसं ओळखायचं? तर ज्या रक्ताचा रंग फिकट किंवा तेजस्वी लाल असेल ते असते ऑक्सिजन युक्त रक्त, आणि ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन कमी आहे त्या रक्ताचा रंग असतो गडद लाल. आता बघा, रक्त कधीही निळे नसते. शिरांमध्ये, आपल्या ज्या शिरा आहेत या शिरांमध्ये दिसणारा जो निळसर रंग आहे हा त्वचेच्या प्रकाश परावर्तनामुळे दिसतो. वनस्पती अन्न कसे तयार करतात? श्वसन, बाष्पोत्सर्जन, प्रकाश संश्लेषण, अंकुरण. तर पर्याय क्रमांक सी प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती कोणत्या वायूचा वापर करतात याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. श्वसनासाठी मानव कोणता वायू वापरतो? CO2, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन. पर्याय क्रमांक सी ऑक्सिजन. ओझोन थर कुठे आढळतो? तर पर्याय क्रमांक बी समताप मंडल म्हणजेच कोणतं? तर स्थितांबर.
हा जो स्थितांबराचा लेयर आहे हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एकूण कमीत कमी किती अंतरावर असेल? 15 ते 35 किलोमीटर उंचीवर. पचन क्रिया सर्वात जास्त कुठे होते? तोंड, आमाशय, लहान आतडे, मोठे आतडे. चित्रामध्ये दाखवलेले आहे. तर पचन क्रिया सर्वात जास्त ही लहान आतड्यामध्ये होते, ज्याची लांबी 6 ते 7 मीटर आहे. पचन क्रियेला सुरुवात कुठून होते? तर तोंडापासून. वनस्पतीत पाणी वर नेण्याचे कार्य कोण करते? फ्लोएम म्हणजेच रसवाहिनी, झायलम जलवाहिनी, पर्णरंध्र, मुळे. तर पाणी जर विचारलं तर पर्याय क्रमांक बी असणारे झायलम म्हणजेच जलवाहिनी. मग फ्लोएम काय करतो? तर अन्नाचे वहन करतो. हृदयाचे कार्य काय? श्वसन, पचन, रक्तपंप करणे, उत्सर्जन. पर्याय क्रमांक सी रक्तपंप करणे. खालीलपैकी नवीकरणीय ऊर्जा कोणती? बरोबर उत्तर असणार आहे सौर ऊर्जा. सौर ऊर्जा ही काय आहे? नवीकरणीय ऊर्जा आहे. बाकी कोळसा, पेट्रोल यांच्या खाणी कधी ना कधीतरी संपुष्टात येणार आहे. पाणी चक्रात कोणती प्रक्रिया नसते? बाष्पीभवन, संघनन, पर्जन्य, प्रकाश संश्लेषण. आपल्याला माहिती आहे की प्रकाश संश्लेषण ही क्रिया कुठे चालते? वनस्पतीमध्ये. कशासाठी? त्यांच्या अन्न निर्मितीमध्ये. प्रकाश संश्लेषणामध्ये उपयोगात येणारा वायू म्हणजे कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड हा काय आहे? अभिकारक आहे आणि यामध्ये जे उत्पादित तयार होते तो कोणता आहे? ऑक्सिजन. सर्वाधिक पाणी असलेला ग्रह कोणता? मंगळ, पृथ्वी, शुक्र, गुरु. पर्याय क्रमांक बी पृथ्वी. जंगलतोडीचा खालीलपैकी परिणाम काय? पर्जन्य वाढ, तापमान कमी, मृदा धूप, ऑक्सिजन मध्ये वाढ. पर्याय क्रमांक सी मृदा धूप. शेवटचा प्रश्न, कचऱ्याचे पुनर्वापर किंवा रिसायकल म्हणजे काय? जाळणे, पुरणे, पुन्हा वापरणे, फेकणे. पर्याय क्रमांक सी पुन्हा वापरणे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.